तुटला मायेचा भरोसा, आता सार तैसे असा सद्गुरु स्वामी. मायेच्या बळे करीन स्तवन, ऐसे वांछित होते मन. माया झाली लज्जायमान काय करू, नातुरे मुख्य परमात्मा. म्हणून करावी लागी प्रतना, तैसा माया योगे महिमा वर्गीन सद्गुरूचा. आपुल्या भावा सारिखा मनी, देवा ठवावा ध्यानी. तैसा सद्गुरु हा स्तवनी स्तवू आता. जय जयाजी सद्गुरु राजा, विश्वंभरा विश्वबीजा. परमपुरुषा मोक्षध्वजा दीनबंधू. तिथपर्यंत दीनबंधू हा शब्द किती गोड आहे पहा. तो विश्वंभर आहे, विश्वबीज आहे, परमपुरुष आहे, मोक्षध्वज आहे, पण तो दीनबंधू आहे. सद्गुरूंचं वर्णन चाललेलं आहे. सद्गुरूंचं वर्णन करता येत नाही असं समर्थ म्हणतायत. कारण ज्या शब्दांनी सद्गुरूंचं वर्णन करायचं ते सारे शब्द मायेमध्ये आल्यामुळे आणि सद्गुरु स्वरूप हे मायेच्या पलीकडे असल्यामुळे शब्दांनी त्यांचं वर्णन करण्याची शक्यता नाही. पण असं जरी असलं तरी देखील आपला जसा भाव असेल तसा देव उभा करून आपण पोचतो की नाही. मुख्य परमात्मा जरी आपल्याला कळला नाही तरी त्यांची प्रतिमा करून त्या प्रतिमा देवाची पूजा आपण करतो की नाही. आणि करणं काही चूक आहे का असं समर्थ विचारतात. आणि मग म्हणतात तसाच मी सद्गुरूंची देखील आता स्तुती करतो आहे, त्यांचं स्तवन करतो आहे. हे काही चूक आहे का असं म्हणून त्यांनी सुरुवात केलेली आहे. विश्वंभर आहे, विश्वबीज आहे. मी मागच्या पेपरात सांगितलं विश्वंभर विश्वाचं भरण पोषण करणारे आहे. कोणत्या प्रकाराने ते विश्वाचं भरण पोषण करतात तेही सांगितलं. विश्वबीज ते विश्वाला कारण आहे. ओम नमो जी आद्या हा आद्या जो शब्द आहे तसाच हा विश्वबीज शब्द आहे. विश्व जिथून निर्माण झालं ती ही मूळ पीठिका आहे, मूळ बीज आहे, अधिष्ठान आहे. विश्वाला अधिष्ठान आहे. अधिष्ठानामुळे विश्व दिसतं, विश्व भासतं. ते हे विश्वबीज. थोडक्यात परमपुरुष मी आपल्याला सांगितलं होतं की पुरुषोत्तमाची जी कल्पना आहे 15व्या अध्यायात तीच या शब्दाने आलेली आहे. परमपुरुष. सद्गुरू हा परमपुरुष आहे. मोक्षध्वज याच्यावर आपल्याला सगळं कळतंच आहे, आपण सगळं पाठ आहे सगळं. पण तरी देखील जे सांगितलं ते एखादं विसरलं गेलं असण्याचा संभव आहे 7 दिवसात. म्हणून थोडक्यात सांगितलं. मोक्षध्वज ज्याच्या ध्वजावर मोक्ष आहे, चिन्ह मोक्षाचा आहे. म्हणजे ज्या निशाणा खाली आला असताना निश्चितपणे मोक्ष मिळतो ह्याची ग्वाही देणारा जो ध्वज आहे. यारे यारे लहान थोर भलते याती नारी नर, तिथे मोक्षच मिळेल. गीता निधी मोक्षा आरवते, समर्थदाता कोणा ते ना न म्हणे. तसा सद्गुरू हा समर्थदाता आहे. पुष्कळ दाते जगामध्ये आहे. हजारो लाखो रुपये देणारी मंडळी आहेत. पण असं जरी असले तरी देखील मोक्ष देणारा एक सद्गुरूच आहे. मोक्ष श्रिया अलंकृत ऐसे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. दरिद्री कोणाला म्हणतात? ज्याला मोक्ष नाही ते दरिद्री. ज्याला मोक्षाची कल्पना आहे ते श्रीमंत, आणि जे मुक्त झाले ते संतच. असा हा मोक्ष ध्वज. पण इतकं सगळं जरी असलं, विश्वंभर आहे, विश्वबीज आहे, परमपुरुष आहे, मोक्षध्वज आहे, तर शेवटचं जे आहे दीनबंधू अतिशय महत्वाचं आहे. ह्या एवढं जर नसतं, असतील मोक्षध्वज पण आम्हाला काय, आम्ही दीन आहोत, दरिद्री आहोत, पतित आहोत, नष्ट आहोत, चांडाळ आहोत. पुढे बोला.
तुम्ही अगदी मोक्षध्वज आहात, विश्वंभर आहात, विश्वबीज आहात, परमपुरुष आहात. आम्हाला त्याचं काय? सर्वसामान्य माणसासाठी तुम्ही काय करणार आहात हे पाहिजे. म्हणून शेवटचं आहे हे दीनबंधू आहे. लक्षात येतं त्यांच्या की हा जीव दुःखी आहे, कष्टी आहे, त्रस्त आहे, संतप्त आहे, तळमळतो आहे. हे लक्षात घ्या. हा दीन झालेला आहे, दुबळा झालेला आहे. एवढं जर काढून टाकलं त्याच्यात ना, जी काही उणीव त्याच्यामध्ये आहे ती काढून टाकली, त्याची त्याला कळत नाही उणीव काय आहे, म्हणून तो दीन झालाय. त्याला लक्षात येत नाही की नेमकं काय करायला पाहिजे म्हणजे मी श्रीमंत होईन, दीन राहणार नाही. जसे संत श्रीमंत झाले तसे आम्ही श्रीमंत होऊ. त्याला कळत नाहीये, तळमळ आहे तसं होण्याची, कळत नाही म्हणून दीन राहिलेला आहे. कोणती साधना करावी, कुठे जावं, काय खावं, काय बोलावं, कसं बसावं, नामस्मरण कसं करावं, ध्यानधारणा कशी करावी, गीता कशी वाचावी, ज्ञानेश्वरी कशी समजून घ्यावी, कळत नाहीये. दासबोध वाचतो आहे पण दासबोध कळत नाहीये. मनाचे श्लोक वाचतो आहे पण मनाचे श्लोक कळत नाहीये. निजध्यास तो सर्व तुटोनी गेला, बळे अंतरी शोक संताप ठेला, सुखानंद आनंद भेदे बुडाला, मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. श्लोक वाचला कळत नाहीये. निजध्यास तुटला म्हणजे काय? निजध्यास तुटल्याने शोक संताप कसा आला, भेद कसा दिसायला लागला, त्यामुळे दुःखी कसा झालो, काही कळत नाही. कोणीतरी समजावायला पाहिजे. संतांचे शब्द त्या दीनाच्या हृदयापर्यंत जातील अशी सोय करायला पाहिजे. प्रथम शब्द समजून घ्यायला पाहिजे. त्याच्या पाठीमागच्या कल्पना काय आहेत त्या समजून घ्यायला पाहिजे. त्या समजून घेतल्यानंतर कोणत्या साधनेने आपण तिथे जातो, त्या शब्दामध्ये जे अभिप्रेत आहे, त्याचा जो लक्ष्यार्थ आहे, तिथे आपण कसे जाऊ, त्याची साधना काय, ही संतांच्याकडनं समजून घ्यायला पाहिजे. हे सगळं हे समजून देतात आणि किती कष्ट करून देतात ह्याची कल्पना देखील आपल्याला येणार. आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. कसे सांगतात? गाडीत बसून, हत्तीवर बसून, अंबारीतनं फिरत फिरत नका करू नाश आयुष्याचा असं सांगते. सकळांचे पाया माझे दंडवत. कसा उपदेश करतात संत? सकळांचे पाया माझे दंडवत. आपल्या पायावर मी लोळतोय. आपण ऐका, नम्रत्वेन उन्नमंत असे संत असतात, अत्यंत नम्र असतात. अखंड अगरवता होऊन यासाठी तयांची विनय हेची संपत्ती, जे जय जयकार मंत्रे अर्पिती माझ्या ठाई. नमिता मानापमान गळाले, म्हणून अवचिता मीच जाहले. ऐसे निरंतर मिसळले उपासती, पार्थाई गुरवी भक्ती सांगितली तुझ प्रती. असं अगदी नम्र होऊन, अत्यंत कष्ट घेऊन स्वतःकडे, त्या जीवाची तळमळ काही लक्षात घेऊन पुन्हा त्याला आपल्या साधनेमध्ये स्वप्रतिष्ठित करतात. म्हणून ते दीनबंधू आहेत. दीनांचे ते बंधू आपलेही बंधू असतात. काही बंधू बरे असतात, काही चांगले असतात, काही वाईट असतात, आणि काही म्हणजे अगदी आपल्याला पाण्यात पाहणारे देखील असतात. बंधूच ते. पण तसे हे दीनबंधू नव्हे. तुम्ही कसेही असा, भलते याती नारी नर, तुम्ही कोणीही असा,
तुम्ही कुठल्याही पातळीवर असा परमार्थाच्या अथवा काही परमार्थ करीत नसा तरी देखील अत्यंत काळजी वाहणारे, श्रम घेणारे आणि आपलं तन मन धन खर्च करून त्या जीवाचा उद्धार करणारे असे हे दीनबंधू, मोक्षध्वज, परमपुरुष, विश्वबीज, विश्वंभर असे हे संत सद्गुरू आहेत. किती शब्द आहेत, एक एक शब्दाचा अंतर कसा आहे आपण पहा. एकेका शब्दाच्या अंतरात आपण जर जाऊ शकलो तर समर्थ काय होते याची कल्पना आपल्याला येईल. ते दीनबंधू होते, ते परमपुरुष होते, ते विश्वबीज होते, ते विश्वंभर होते, मोक्षध्वज होते. सगळे शब्द त्यांनाच लागू होतात आणि साऱ्या संतांना असेच लागू पडतात. दीनबंधू, दीन हा कामारी. गोंधळकर महाराज म्हणतात दीन हा कामारी, मी दीन आहे, मी हाक मारतो आहे, तू समर्थ आहेस, धाव. असं जो कुणी आर्त असेल त्या आर्ततेपासून आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी इथपर्यंत करीपर्यंत ते त्याच्या हाताला धरून घेऊन जातात. जे जे उणे असेल ते काढून टाकतात. जसा देऊ पुजून पाहिजे, पेरून शेता जाईजे, तसं हे आहे. आपुले निगुणे, परायाचे उणे, फेडून पाहणे दयाकडे. अशा सारखे दीनबंधू. म्हणून याच्यासाठी काही सामान्य गोष्ट नाही आहे. हा जो शब्द आहे ना, सामान्य गोष्ट नाही आहे. याच्यासाठी अत्यंत कष्ट आहे. दीनबंधू, तुझी येणी अभयंकरे, अनावर माया हे ओसरे, जैसे सूर्यप्रकाश अंधारे पळून जाये. सूर्य एकदा उगवला की अंधकार तसा संपतो. किती कष्ट लागतात सूर्याला, किती वेळ लागतो अंधकार जायला. 12 तासाचा अंधकार आहे, हा घालवायला काही तास 2 तास सूर्य उगवल्यानंतर लागतील असं काही नाही. उगवला की संपलं. रामकृष्ण म्हणत तसं 200 वर्षांची अंधारी खोली आहे. विजेची सगळी करून वायर सगळ्या तिथपर्यंत नेऊन ठेवल्या आणि बटन दाबलं. मग 200 वर्षाची अंधारी खोली प्रकाशित व्हायला किती वेळ लागेल? एक क्षण. बटन दाबल्याबरोबर, सूर्य उगवल्याबरोबर. तसंच सद्गुरूंचं तसंच आहे. ही माया जी आहे, ज्या मायेमध्ये सर्वसाधारण आपण जीव बुडतो आहोत. माया नदीचं वर्णनच बघा ना, दोन्ही संतांनी केले आणि सगळ्या संतांनी केले. गुणघनाची निवृष्टी भरे, भरली मोहाची नि महापुरे, जीवनी जात नगरे यमनीय मानती. हे काय वर्णन आहे. गुणघन, सत्व, रज, तम यांचे उदंड घन आलेले आहेत. त्यांची सारखी वृष्टी होत आहे. त्यामुळे ही दुथडी भरून वाहत आहे. नाही गुण कधीच संपायचे. याला उपाय गुणातीत कसं व्हायचं ते सांगितलंय. संबंध 14वा अध्याय गीतेने गुणातीत कसं व्हायचं ते सांगितलं. पण आम्हाला तो अध्याय कळत नाही, म्हणूनच हे दीनबंधू आहेत. ते सगळं समजावून सांगितलं. ही माया अनावर आहे. माया आपण समजून घ्यायला पाहिजे. ज्या क्षणी भगवंताचा पहिला संकल्प झाला की मी एक आहे, बहुविध होऊन नटावं, त्या संकल्पाचं मिसअंडरस्टँडिंग म्हणजे माया. जीवानी केलेलं मिसअंडरस्टँडिंग म्हणजे काय? एक मी आहे, एकोहम बहुस्याम प्रजा येती. त्याचा मूळ संकल्प, आदि संकल्प एक आहे, बहुविध होऊन नटला. भगवंतच नटला. तदा स्वयं आत्मानम अकुरुत नटला. तो स्वतः सगळ्या रूपाने नटला. जीवात बघायला लागला. त्याला भगवंतच दिसेना. त्याला दुसरं काही विश्व या नावाचा पदार्थ दिसायला लागला. त्याला नाना आकार दिसायला लागले, वर्ण दिसायला लागला, रूप दिसायला लागली, नामं दिसायला लागली. तो म्हणाला हे सगळं तर भेद आहे.
ते भगवंत आहे कुठे? आणि मग तो असं म्हणायला लागला की या सगळ्या रूपाना नामाना बाजूला करत मला त्या भगवंताकडे जायला पाहिजे. आणि मग तो बाजूला करायला लागला. हे काय सोपं काम आहे बाजूला करणं? पंचवार्षिक योजना काम 5 वर्षात आवरायचा, पुढे 5 वर्षांनी क्रोध आवरायचा, पुढे 5 वर्षांनी मत्सर आवरायचा, तिथपर्यंत काम पुन्हा येतो हळूच मागच्या दारात. ही माया जी निर्माण झाली, तू जे दुसरं काही इथे पाहतो आहेस ती दृष्टी चुकीची असल्यामुळे पुढली सगळी साधना ही चुकीचीच राहते. मन अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वे इंद्रियाणि सदा मे समत्वम न मुक्तिर्न बंधः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम. म्हण चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तो म्हणतो हे सगळं, तो म्हणतो रोज म्हणतो चिदानंद न पुण्यम न पापम. आणि तरी म्हणतो किती मी पापी आहे, किती मी पुण्यवान आहे, पुन्हाही म्हणतो. म्हणजे हे सगळे आटपले बरोबर म्हणतो की किती मी पापी आहे. माया अनावर आहे. उलट उलट माघारी प्राण्या फिरगोते खासी भरला पुर मायेचा लोंढा वाहुनिया जासी. भव नदीचे पाणी सखया मोठ्या उडीते भल्या भल्या पोहणारा उलथुनी खाली पाडी. म्हणे मुक्ताबाई चांग्या अंतरीची खूण चांग्या, कारण मायेत सापडला होता. मोठा खरा, खूप साधना करणारा योगीराज होता, पण मायेत सापडला होता. सद्गुरूला शरण जा तुझं नेकीला उतरून. माया नदी अनावर खरी, एक सद्गुरूच असा नावाडी आहे की जो पै किनारा घेऊन जा. या नरदेहामध्ये येऊन जर काय करायचं असेल तर जे काही भेद दिसतो आहे की सारी भेददृष्टी बदलून अभेद जो परमात्मा तो अखंड दृग्गोचर व्हावा अशी सोय करणं या जन्मामध्येच. आपण देहधारी झालो की विश्व ही नामरूपाचं झालं. अभेदा माझी वाढवी भेदा ते हे अहंता असं समर्थांनी सांगितलं. मी एकदा माझ्या देहापुरता मर्यादित झालो की परमेश्वराचाही संकोच होऊन जे जे काही दिसतं ते देहाचं तेवढंच मर्यादित, नामरूपाचं तेवढंच मर्यादित असं होऊन जातं. अमर्याद परमात्म्याला मर्यादित करणारी ही माया अनावर. कसं आवरायचं याला? माया मिथ्या म्हणता गेली आहे, भाषण नाही ऐकली, नुसती मिथ्या आहे असं म्हणून चालत नाही. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या असं म्हटलं तरी ते भागत नाहीये का? जगन मिथ्या याचा अर्थच मुळे असा आहे की ब्रह्माच्या अधिष्ठानावर अज्ञान दृष्टीला जेवढं भासतंय ते मिथ्या आहे. जसं रज्जूवर सर्प भासतो हा मिथ्या आहे. अधिष्ठान आहे म्हणूनच विश्वाचा भ्रम आपल्याला येतो. जो भ्रम होतो त्याला कारण अधिष्ठान आहे. निरधिष्ठान भ्रम संभवतच नाही. अधिष्ठान आहे परमात्म्याचं, रज्जूचं अधिष्ठान आहे. आता रज्जूचं आहे ते आणखीन खोल आहे. रज्जूचं आहे का रज्जूपहित चैतन्याचं आहे? कारण रज्जू हा देखील मिथ्याच आहे. मिथ्यावर मिथ्या भासत नाही, सत्वस्तूवरच मिथ्या वस्तू भासते. म्हणून रज्जू ही देखील असंच वस्तूच आहे. कारण हा जसा प्रातिभासिक सत्तेमध्ये सर्प असल्यामुळे तो जसा व्यावहारिक सत्तेमध्ये मिथ्या ठरतो, तसं व्यावहारिक सत्तेतली रज्जू देखील पारमार्थिक सत्तेमध्ये मिथ्या ठरते. म्हणजे रज्जू ही मिथ्याच आहे वस्तू. मग मिथ्यावर मिथ्याचा भ्रम कसा होईल? पण रज्जूपहित चैतन्य आहे त्याच्यावर हा सर्पाचा भास होऊ शकतो. अंतःकरण उपहित चैतन्य त्यामुळे हा सर्प भासतोय. अज्ञानामध्ये सर्प भासतोय.
जर ज्ञान असतं तर सर्प भासताना रज्जू भासते असो, तर अधिष्ठानावर या विश्वाचा भास होत असतो. एकच लक्षात आलं की अधिष्ठानच आहे, विश्व नाही. विश्वम भरत आहे, विश्व या नावाचा पदार्थ नाही, एक परमात्माच आहे, दुसरं कोणी नाही, असं एकदा सारखी दृष्टी, यालाच पारमार्थिकी दृष्टी असं म्हटलेलं आहे. एक व्यवहारिकी दृष्टी, एक पारमार्थिकी दृष्टी. व्यवहारिकी दृष्टीला भेद दिसतो, पारमार्थिकी दृष्टीला अभेद दिसतो. भेद का दिसतो? मी देह आहे असं म्हटलं बरोबर भेद दिसायला लागतो, असं समर्थांचं म्हणणं. मी देह नाही, मी तोच आहे असं म्हणा. मी रामच आहे, राम रूपच आहे, नित्य निवांत निर्भय स्वामी झाला राममय. पण आम्हाला हे कसं शक्य आहे? आम्ही राम झालो असं आम्हाला म्हणून देखील पटत नाही, म्हणूनच ही माया अनावर झाली. राम राम म्हणता रामाची होईच आहे, सोहम सोहम करता तोच आपण व्हायचा आहे. सगळं म्हणतोय, सगळं कळतोय. एक पोपट होता, श्रीमंताच्या घरचा पोपट होता. त्याला चांदीचा पिंजरा केला होता, त्याला रोज मंडळात फळ, आणि शिवाय तो श्रीमंत ग्रस्त जो होता तो सोहमवाला असल्यामुळे त्या पोपटालाही त्यांनी सोहम सोहम करायला केलं. रोज त्याला तो शिकवायचा, सोहम 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 रोज शिकवायचा. तो पोपट ही कोणी आला, कोणी मनुष्य आला, सोहम सोहम, लोकांना आनंद वाटला. एकदा त्या पिंजऱ्याचा दरवाजा थोडा उघडा राहिला आणि ते पोपट महाशय बाहेरची हवा खाण्यासाठी पिंजऱ्याच्या बाहेर आले. बोकोबांची नजर गेली आणि त्यांनी झडप टाकली आणि त्यांनी मानगूट पकडली. की मानगूट पकडल्याबरोबर सोहम राहिला बाजूला, क्या क्या अनावर माया, म्हणजे सबंध जन्मभर भोगतोय सोहम, तरी ज्या वेळेला मानगूट पकडली त्यावेळेला क्या क्या सोहम घेत. जन्मभर रामनाम म्हणतोय, अंतकाळी ज्या वेळेला मानगूट पकडलेली असते, डॉक्टरनी सांगितलं असतं की भाऊसाहेब आता काय राहिलं नाही, सगळ्यांनी सांगितलेलं असतं. भाऊसाहेबांचे डोळे आणि त्यांची स्मृती राहते कुठे त्यावेळेला. प्रवचन करा असतील प्रवचन, पण आता स्मृती नाही. आता ह्यांचं कसं व्हायचं, ह्यांचं काय व्हायचं, त्यांना आठव स्मरण असलं तर बरं आहे, स्मरण नसलं तर जन्मभर जर केलेलं असलं तर आता काहीही न बोलता गेलेले बरे. सदा तद्भाव भावित असे जर असले उत्तमच आहे. माया अनावर का झाली याची कारण सांगतोय आपल्याला, की जरी आपण सोहम सोहम करत असलो तरी आत ते कोहम कोहमच आहे. जरी वरून नामस्मरण चाललेलं असलं तरी आत संसार भरलेला आहे. आत राम पाहिजे, बाहेर संसार पाहिजे. आत सोहम पाहिजे, बाहेर चार चौघांसारखा पाहिजे. अंतर एको बहिर्नान, अंतर्बोधो बहिर्गड, अंतस्त्यागी बहिसंगी लोके विहर राघव. वशिष्ठ ऋषी सांगतात रामचंद्राने की असं राहा तू, बाहेर चार चौघांसारखं, पण आज जागृत राहा. आज जो जागृत आहे, अखंड ज्याला असा भास होतोय की मी तोच आहे, अखंड जो आनंदामध्ये डुंबतोय, आनंद रूप होऊन राहिलेला आहे. आनंदाच्या कोटी साठविल्या महापोटी, प्रेमे चालिला प्रवाहो नाम ओघलबलाहो, अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण, धडी आहित्य परत्र तुका म्हणे समतीर. असं ज्याला आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, असं जो आनंद रूप होऊन राहिलेला आहे. आत आनंद आहे, बाहेर सुख दुःख त्यालाही बाधतात. तयाही देह एकती राहती, लौकिकी सुखी दुःखी तया ते म्हणती. पण या महाते अशी प्रचिती परब्रह्मची. हा कारण आत आनंद नटून राहिलाय, आनंद रूप राहिलेला आहे. ज्याच्या आत आनंद नटून राहिलाय, आनंद रूप भगवंत अखंड बसून राहिलाय. जीव परमात्मा दोन्ही बैसूनी ऐक्यासनी, जयाच्या हृदय भुवनी विराजती. असा जो कोणी असेल
त्याला माया नाही. असं करण्याचं काम जीव परमात्मा एका आसनावर बसवून ठेवण्याचं काम सद्गुरु करतात. विघडले देव आणि भक्त जीव शिवपणे द्वैत त्या दोहीशी एकांत करी तो सद्गुरु करत असतात. आणि हे सद्गुरूंचं काम झाल्याबरोबर अनावर माया ओसरे. माया राहतच नाही, जी मुळातच नाही. या असा माया नाहीच आहे, मुळातच नाहीये. पण मुळात नाही असं नुसतं तोंडाने बसून बघून बघायत आपण त्या पोपट्यासारखे होतो. आज जेव्हा अंतर जेव्हा रंगून राहील रामनामाने अथवा सोहमबोधाने अथवा गीता ज्ञानेश्वरीने भागवताने रंगून राहायला पाहिजे अंतर. हे सगळे संत बघा कसे रंगले होते. नामदेव महाराज कीर्तनात कसे रंगले होते. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी अवघी सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई. पहा काय म्हणतो. अवघी सांडोनी माझाई, मी आणि माझं सगळे टाकून फेकून वाचे विठ्ठल रखुमाई. परे होऊन परते घर, परे होऊन परते घर तेथे राहू निरंतर सकळांचे अधिष्ठान तेची माझे रूप पूर्ण. अवघी सत्ता आली हाता, कशी आली? नामयाचा खेचरी दाता. ही सगळी सत्ता तुमच्या हातात आली कशी? ही माया आम्हाला छळते, तुम्हाला काय छळत नाही. आम्ही कीर्तनाच्या रंगात नाचलो, आमचा अंतरंग आनंदाने नटून राहिलं. या सगळ्याचं कारण आमचे ते खेचर विसोबा. त्यांनी मला सांगितलं म्हणून एकदा त्यांनी सांगितल्याबरोबर आमची दृष्टीच बदलली. ते कुत्रे बघा ना आता. ते कुत्रे काय आता पूर्वीचा जर मी असतो, नामदेव महाराज म्हणतात, तर मी देखील काय लाटणं दगड काय असेल ते घेऊन त्या कुत्र्याच्या पाठीमागे लावलं. पण आता नाही. आता ते कुत्र भाकऱ्या पळवल्याबरोबर हाती घेऊन या तूप वाटी नामा लागे श्वाना पाठी. उभा उभा जगदेठी कोरडी कैसी खासी मोठी. देव हसोनिया बोले नाम्या कैसे ओळखिले. माया गेली कशी सगळी. मी तर कुत्रा आहे, तुला कुत्रा दिसत नाही, जगदेठी दिसतोय काय. नामा म्हणे केशव पायी ओळख झाली सर्वाठाई. माया सम जयाची भयंकरे अनावर माया हे ओसरे. ही माया अनावर खरी पण उसरून जाते याच जन्मात. क्षण याचा अर्थ असा समजू नका की पुढल्या बाय मंडे इव्हिनिंग पुढल्या प्रवचनाच्या वेळेला माया उसरली सगळे असं समजा. असं कधीच संभवत नाही. असं कोणी भ्रांतीत राहू नये. ही एक भ्रांतीच आहे. ठीक आहे, आपण जर ज्ञानराज असाल तत्त्वमासी असं म्हटल्याबरोबर तुम्ही ते होऊनच उठा, त्यात काही शंका नाही. परंतु तशी तयारी जर नसेल, कापूस पिंजण्यापासून वाद काढण्यापासून तेल तयार करण्यापासून घाणा लावण्यापासून तयारी असेल तर ती ज्योत काकडीची पेटी आपण वाद नाही, तेल नाही, काहीच नाही तर ती पेटायची कशी. रामकृष्ण म्हणत असतात 3 तऱ्हेचे श्रोते असतात. एक श्रोता असा असतो की जसा कापूर नुसती काडी जवळ न्यायची खुटी पेटला. एक श्रोता असा असतो की सुकी ठणठणीत लाकडं आणि पुन्हा बारीक बारीक केली, जरा अग्नी थोड्या 1-2 फुंकरी मारल्या की पेटली. आणि काही श्रोते असं असतात की ओल्या जी काही पाऊस पडला म्हणजे आमच्या कोकणामध्ये जशी भिजवून लाकडं राहतात त्यातली 4-5 लाकडं आणून तो आता पेटवतोय, फुंकतोय फुंकणीने की पेटतील ते शपथ. याचे ढोरांनी डोळे भरलेले आहेत, अश्रू धारा वाहत आहेत, फू फू करून छाती फुटली आहे, पण ती लाकडं पेटतील ते शपथ. आता तुम्ही मंडळी पाहिल्या तरी ते श्रोत नुसतं जवळ समर्थांचे शब्द यायची खोटी. मोक्ष ध्वज आलेच त्या निशाळाखाली. अनावर माया ओसरे झाड ओसरली गेली. काही तुमच्यापैकी कदाचित थोडे श्रोते सुक्या ठणठणीत लाकडासारखे, पण तिसरं नाहीतच. अजूनही श्रोतेच नाही. तुम्ही श्रोते परमदक्ष लावी अलक्षाशी लक्ष. अलक्षाला लक्ष लावणारे तुम्ही श्रोत्यात असं समर्थाने म्हटल्यानंतर मी कशाला त्याच्यात कमी करू.
पण समर्थाने असंही म्हटलं की बुवा काही श्रोते असे असतात की श्रवणाला बसल्याबरोबर झोपतात, असंही म्हटलं. उदंड जीवन येतात आणि श्रवणाला बसतात. आपली ही वेळ फार चांगली आहे. अनावर माया ओसरायला वेळ फार चांगली. पण रात्रीची जेव्हा माझी प्रवचनं असतात 9:15 ते 10, 9:30 ते 10:30, त्यावेळेला हे प्रकर्षाने जाणवत की आपण मायेच्या किती अधीन आहोत. आणि आताच असं नाही, कीर्तनी वैसता निद्रे नागविले, नामदेव महाराज 700 वर्ष अनावर माया हे ओसरे, जैसे सूर्यप्रकाश अंधारे पळोनीदा. पण कशाने ओसरते माहिती आहे? किती प्रवचने केली म्हणजे ओसरते. सद्गुरूंनी काय करायला पाहिजे म्हणजे ओसरते. तुझे अभयंकरे अनावर माया घेऊ. किती गोड शब्द आहेत बघा. आपल्याला देखील गुदगुल्या होतात, म्हणजे मला होतात, तुम्हाला होत असाव्यात. किती अभय कर नुसता ठेवलंच की माया संपली. हे किती चांगलं आहे. म्हणजे मी आता मायेचं वर्णन केलं, समर्थांनी केलं. एक आपटापटोची गेली, एक चिरडोची मेली, किती एक ती फुगली, पाणी भरले. म्हणजे काय हे भयंकर वर्णन आहे. आपल्याला वाटतं आपणच वाटतं ते आहोत, कुठेतरी कातळावर आपटतो, कुठेतरी चिरडले जात आहोत, असं आपणच ते आहोत, मायानं ती गटांगड्या खाणारे असं वाटतं. पण इथे तुझे अभयंकरे असा शब्द आला रे आला की आपण पुन्हा जितम मया, नुसतं तुझ्या अभयकरांनी, तुझ्या एका स्पर्शाने, तुझ्या एका शब्दाने, तत्वम असी एवढे शब्द सद्गुरु मुखात ना बाहेर पडल्याबरोबर महाराज सहा हम तोच मी आहे. काना वचनाची भीती सरीसीच पैकिरीची वस्तू होऊन उठी कवनी की गो. कानावर सद्गुरूंचं वचन पडलं, माया सगळी संपली. ज्याला माया लागलेली आहे तो देहच मी नव्हे, मनही मी नव्हे आणि बुद्धीही मी नव्हे. मी तोच आहे सच्चिदानंद परमात्मा आणि मी जीव एकच आहे. मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण हे सगळे एका क्षणात संपून, त्यांच्या अभयकरांनी एका क्षणात हे सगळं संपून मी तो सच्चिदानंद आहे या बोधावर मनुष्य जातो. माया संप एवढंच आहे आता इथे. म्हणजे या ओवीमध्ये जर काही शंका यायला जागा असेल तर तू अभयकर ठेवतोस, पण किती वेळा ठेवायचं हे त्याच्यात सांगितलेलं नाही. माया ओसरते स्पष्ट केलेलं. सूर्याच्या पुढे सूर्य उगवल्यानंतर अंधार जातो, अंधकार तितक्या तशीच माया जाते. हे सगळं पण किती वेळा आमच्या मस्तकावर तुम्ही हात ठेवला पाहिजे हे मात्र त्याच्यात सांगितलं. माझी कल्पना अशी आहे, तुझी अभयंकरे म्हणजे एकदाच फक्त. पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती जी मला समोर दिसते आहे ती एकदा सांगून अथवा एकदा अभयकरे ठेवून हे जातं असं दिसत नाही. ते जातं पण कसं, जसं वाल्याचा हात ठेवला तू रामनाम म्हणत राहा. उमदीकर महाराजांची गोष्ट आहे. उमदीकर महाराज 12 तास साधना करत असत. रोजचा नेम त्यांच्या संप्रदायामध्ये नेम म्हणत असत. 12 तासांचा नेम म्हणजे एकदा बैठक करायची. त्यांचं त्या भिंतीमध्ये कोनेडे वजा होते असं मोठ्या त्यावेळेच्या भिंती आपल्याला माहिती आहे. आज देखील पुण्यात काही घरं आहेत 2-3 फुटी भिंत, त्याच्यामध्ये तो कोनेडा आपल्याला बसून वर एक विधभर राहील आणि बाजूनी 4-4 आंगळं राहील एवढंच ती जागा, त्याच्यामध्ये ते बसत असत. आणि एकदा बसली की 3 तास असं 4 वेळेला नेम चालायचं. म्हणजे सकाळी 4 ते 7 पहिली बैठक, 7 वाजता थोडं तिकडे शेतीवाडी होती तिकडचं थोडंसं करून पुन्हा 8-8:30ला 9ला बसायची. 9 ते 12 दुसरी बैठक. मग 12 नंतर भोजन बिजन हे ते सगळं झालं म्हणजे पुन्हा विश्रांती 5 तास नाही पुढे. पुन्हा 1:30-2च्या सुमाराला बसायचे. ते 2 ते 5 तिसरी बैठक. पुन्हा एक शेतीवाडीवरनं जरा जाऊन आले की पुन्हा 6 ते 9 चौथी बैठक. अशी 12 तासाचा नेम. तेव्हा त्याने एकदा सांगितलं, म्हणजे आपला नेम जर बघितला त्याला नेम किंवा नियम म्हणता येईल असं वाटतच नाही.
कोणी म्हणतो मी 10 मिनिटं बसतो, कोणी म्हणतो मी सद्गुरूंच्या पुढे उदबत्ती लावतो, बरं त्यांच्या पुढे टेकत नाही की तुम्ही जागृत आहात की नाही. उदबत्ती लावतो, नमस्कार करतो, आमचा भार सद्गुरूंनी घेतलाच आहे, यालाच नेम म्हणतात ही मंडळी. आणि कोणी अर्धा पाऊण तास जर बसत असेल तर त्याला असं वाटतं की आपण आता व्हायलाच पाहिजे होतं आतापर्यंत, अजून सोहमांसारूढ कसे झालो नाही. जसे पावसचे सद्गुरू स्वामी स्वरूपानंद झाले, किंवा आळंदीचे ज्ञानराज झाले, किंवा देहूचे तुकोबा झाले, किंवा सज्जनगडचे समर्थ झाले, तसं वस्तुतः ती स्थिती आपल्याला बाणायला पाहिजे होती. आपण पाऊण तास रोज बसतोय गेली 3.5 वर्ष, तर अजून कसं झालं नाही अशी भ्रांत गोष्ट आहे. त्यांचा नेम 12 तासांचा एकदा सहज विचारलं महाराजांना एकाने, महाराज आपण केवढा नेम करता आहात, 12 तास रोज याप्रमाणे अखंड 30-40 वर्ष नेम चाललेला आहे. तर त्याच्यावर त्यांनी काय उत्तर दिलं ते पहा. ते म्हणतात माझा कसला रे नेम, तो वाल्या बसला तो ब्रह्मरूप होऊनच उठला. आम्ही 3 वेळा उठतो दिवसाकाठी, म्हणजे कुठे आता जायचं बघा. जसं समर्थाने ठिकाणी म्हटलंय, राम भक्त थोर थोर महिमा जयांचा अपार, त्या समस्तामध्ये किंकर रामदास म्हणे. म्हणजे रामदास स्वतःला किंकर म्हणतात. आता आपण काय म्हणायचं, रामचंद्रांचे भक्त म्हणायचे का. वाल्याला एकदा अभयकर दिला, त्याच्या मस्तकावर ठेवला असेल नारदाने. त्याने जेव्हा पश्चात्तापाने नारदांचे चरण धुवून टाकले, ती कुऱ्हाड फेकून दिली, तेव्हा त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला असेल, पाठीवर हात फिरवला असेल, नाही वाल्या इथे बस आणि नामस्मरण कर, मी पुन्हा येईपर्यंत. नारद गेले ते आलेच नाही. अहो त्यांना तरी लक्षात राहिलं पाहिजे ना आपल्याला जायचं नाही. ज्या वेळेला ते आले त्यावेळेला देखील त्यांना स्मृती नव्हती, पण एके ठिकाणी वारुळाजवळ श्रीराम श्रीराम राम राम असे ध्वनी येत होता. तेव्हा त्यांनी बघितलं, वारुळ उकळलं, सगळं उकळून काढलं, आणि त्यांना स्मृती झाली की आपण एका शिष्याला सांगितलं होतं वाल्याला तिथे पाहिलं तर वाल्मिक ऋषी ते पुण्य ज्याने रामायण लिहिलं आणि ज्यांचं रामायण आज ही निश्चितपणे खात्रीचं समजलं जातं, कारण उदंड रामायण झाली. एका रामायणामध्ये काय हाल केलेत त्या सगळ्या लोकांचे, मला आश्चर्य वाटतं. काही फार चांगली असून कौशल्याच मत्सरी होती असं कुणीतरी लिहितात. म्हणजे आम्ही आतापर्यंत जे काही वाचत होतो ते फुकट. तसंच भरत हा अत्यंत चांगला असून त्या मानाने राम लक्ष्मण बेताचेच होते असंही लिहिलं. आता यापेक्षा आणखीन काही रामायणाचं निर्भत्सना अवहेलना असं काही करायला पाहिजे असं मला काही वाटत नाही. वाल्याच्या डोक्यावर हात ठेवणं हे एकदाच झालं, पण पुढे साधनेनी त्यांनी वाल्मिक ऋषीपण प्राप्त करून जे घेतलं हे त्या शिष्याची किमया आहे, सद्गुरूची नाही. शायद हम तो मार्ग बताएंगे चलने तो आप दिया. एकदा अभयकर दिल्यानंतर सतत अभयकर आपल्या पाठीशी आहे अशी शिष्याची धारणा पाहिजे. स्वामीजीने एका पत्रात लिहिताना लिहिलं होतं एका साधकाला की सद्गुरूंचे आशीर्वाद आपल्या पाठीमागे सातत्याने आहेत असा भाव दृढ मनामध्ये ठेवावा. त्याने आशीर्वाद दिले ना, त्याने हात तुमच्या डोक्यावर ठेवला ना, तुमच्याकडे दयाद्र दृष्टीने पाहिलं ना, तुमची त्यांना करुणा आली ना, तुम्हाला त्यांनी उपदेश दिला ना, मग आता दुसरं काही करायचं नाही. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने आपल्या शक्तिबुद्धीप्रमाणे चालायला लागेल. काही अडचण आली तर त्यांना विचारायला जायचं. तो हात एकदा ठेवला तो कायम. अनावर माया ओसरेपर्यंत तो हात आता कायमच आहे. आणि ओसरला की लक्षात येईल की माया मुळी नव्हतीच, जी ओसरली ती कधीच नव्हती. सगळे ह्याचं समर्थाने फार उत्तम विवरण केलं, उत्तम स्पष्टीकरण केलं. ते म्हणतात सगळी मंडळी ही मायेमध्ये वाहत चाललेली आहे, पण एक कुणीतरी म्हणाला की मी नाही या मायेच्या नदीमध्ये वाहत जाणार, मी उलटा पोहणार, उगमाला जाणार. एक बळाचे निवडले ते उगमाकडे पोहत गेले.
तिथून ही माया आली. उगम ब्रह्मच आहे. ऊर्ध्व मूलम अधशाखम अशी ती माया नदी आहे. पहिला संकल्प जळाचा उघडा, सगळीची महाभूतांचा बुडबुडा असा ना आला. पण हे झालं कसं? तो जो आधाडा तुटला कडा, तिथून हे झालं. तो जर कडा तुटलाच नसता ब्रह्मचार्याचा तर ब्रह्मरूपच होतं, माया नसतीच. म्हणून ब्रह्मचार्याचा आधाडा असं म्हटलं. तुटला, अर्धा कडा तुटला आणि तुटल्यामुळे हे निराळं विश्व झालं अशी समजूत झाली. माया ही अशी चमत्कारिक झाली निर्माण. वस्तुता नाही, ते उगमाकडे पोहत गेले. उगम दर्शने पावन झाले तीर्थरूप. उगमा पहिलीकडे गेले, तेथोनी परतोनी पाहिले. तो पाणीच आटले काही नाही. मग आम्ही पोहलो कसलं? एवढं जे पोहलो, एवढी साधना केली आहोत, ते नामस्मरण किती, ती ध्यानधारणा किती, तिची ज्ञानेश्वरी किती, आणि प्रवचन किती, आणि श्रवण किती, आणि तीर्थयात्रा किती, ह्याचं झालं काय? कधीच नव्हतं. हे वस्तुस्थिती अशी आहे, साधनी जे साधावे ते आपण अति स्वभाव, ते साधनेच्या नावे शून्याकार. मग आता साधना उद्यापासून बंद. त्याचे साधने आले देहाचे माथा, आपण देह नव्हे सर्वथा. ऐसा करून या करता सहजची झाला. बोध पक्का पाहिजे. बोधामध्ये तू जेवतोस ना, साहेबाशी लोटांगणी जावे, नीच्या सारीचे व्हावे, आणि देवाचं न भजावे कोण ज्ञान. जेवतोस ना, खातोस ना, ज्ञान झालं तरी ऐकतोस की नाही, पाहतोस की नाही, जिभेने बोलतोस की नाही. मग हे सगळं करता आणखी बाकी एवढंच करायला, साधना करायला तुला काय झालं न करायला? म्हणून साधना करायची. आणि साधन देह करतोय, मी केवळ साक्षीत्वाने त्याच्याकडे पाहतोय. राम हमारा जप करे, हम बैठे आराम, असा भाव झाल्याबरोबर अनावर माया ओसरे, तुझे अभयन करे. अनावर माया हे ओसरे. काय सुंदर ओवी आहे. या सगळ्याच ओव्या समर्थांच्या काय, ज्ञानदेवांच्या काय, आपण जितका अंतरात जाल त्याच्या, आणि तुम्ही आनंदाने नाचायला लागाल, तेव्हा मी म्हणेन की तुम्हाला दासबोध कळला, ज्ञानेश्वरी कळली. एकांतात नाचा. इथे नाचा असं मी म्हणतच नाही, इथे नाचूच नका. नामदेव महाराज नाचत होते. ज्ञानदेव समोर असताना, निवृत्तीनाथ समोर असताना, मुक्ताबाई समोर असताना, चोखोबा समोर असताना, गोरोबा समोर असताना नामदेव महाराज नाचत होते. ते चैतन्य महाप्रभू रस्त्यातनं नाचत जात असत. रामकृष्ण मत्त होऊन नाचत. पण आपल्याला लाज वाटते ना, संसारातली नाचानाच करायला लाज मुळीच नाही. पण परमार्थामध्ये नामस्मरण करत असताना नाचायला लागणं, मला भाग्यवान तो मनुष्य वाटतो की तो पायात घुंगूर बांधतो. ध्यानाला बसताना पायात घुंगूर बांधूनच बसेल, आणि ध्यान करता करता तन्मय झालेला तो महान भागवत उठून नाचायला लागतो. मत्त हो, मत्तो भवती, स्तब्धो भवती, आत्मारामो भवती. अनावर माया संप तुझी येणी अभयंकरे. अनावर माया हे ओसरे, जैसे सूर्यप्रकाश अंधारे पळून जाय. पण आता सूर्यप्रकाशाने अंधार पळून जातो, त्याच्याविषयी गौणत्व वाटून महाराजांनी दुसरी उभी लिहिली आहे समर्थांनी, की आता पुढल्या सोमवार किती काही इलाज नाही. ओम तत्सत. विठ्ठल आम्हा प्रिय एक भाव